जनसुरक्षा कायद्याच्या विरोधात महाविकास आघाडीतील घटक पक्ष आणि माकप यांच्या संयुक्त विद्यमाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून ते जिल्हा परिषद पूनम गेट मार्गे मोर्चा काढण्यात आला। पूनम गेट येथे मोर्चाचे जाहीर सभेत रूपांतर झाले। यानंतर महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी जनसुरक्षा विधेयक कायद्याच्या विधेयकाची होळी केली आणि याचा निषेध नोंदवला। हा कायदा म्हणजे लोकशाहीचा गळा घोटणारा आहे असा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केलाय। त्यांनी स्पष्ट केलं की हा कायदा जर रद्द झाला नाही तर यापेक्षा तीव्र आंदोलन उभी राहतील। सगळ्या महाराष्ट्रामध्ये महाविकास आणि डाव्या आघाडीच्या वतीनं आज जनसुरक्षा कायद्याचं होळी करायचं निर्णय घेतलं। त्या पद्धतीनं पूनम गेटवर आम्ही होळी केलेली आहे। या ठिकाणी काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, त्याचप्रमाणे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना आणि डावी आघाडी असे सर्व नेते मंडळी या ठिकाणी हजर होते। जवळजवळ या कार्यक्रमाला 800-900 श्रमिक सुद्धा हजर होते। प्रचंड जल्लोषामध्ये, घोषणेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरला पुष्पहार अर्पण करून आम्ही या ठिकाणी आलेला आहे की आमचा जो लढण्याचा अधिकार आहे, कामगारांचा, शेतकऱ्यांचा, आदिवासींचा, दलितांचा, महिलांचा, युवकांचा, विद्यार्थ्यांचा, ते सगळे हिरावून घेण्याचा प्रयत्न राज्य सरकार करत आहे, केंद्र सरकार करत आहे। त्यांच्या हातात मुक्क आहे, त्यांच्या हातामध्ये PMLLचा सुद्धा कायदा आहे। अनेक अशा पद्धतीचे दडपशाही करणारे कायदे अजूनही त्यांच्या हातामध्ये आहे असताना स्वतः मुख्यमंत्री म्हणतात महाराष्ट्रामध्ये 2 तालुक्यापुरतं नक्षलवाडी असताना असा भयानक कायदा आणायचं काय गरज। केंद्राचे गृहमंत्री म्हणतात की देशातला 78% नक्षलवाद संपलेला 31 मार्च 2026 पर्यंत संपेल। आजपर्यंत पोलीस आणि मिलिटरीच्या गोळीमध्ये जवळजवळ 1 लाख लोक 69 पासून आतापर्यंत बळी गेलेले आहेत। तर गोळीनं हे विचार शमू शकत नाही। विचाराने त्यांना लोकांना पटवून दिलं पाहिजे। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेली घटना प्रत्यक्षपणे त्यांच्या घरामध्ये जाईपर्यंत हा वाद संपणार नाही। त्या दृष्टीने आमचा हा लढा आहे। राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापू लागलं आहे। सरकारने या विरोधाचा गांभीर्याने विचार करावा, अन्यथा जनआक्रोश अधिक तीव्र होईल असा इशाराही यावेळी देण्यात आलाय। जनसुरक्षा कायद्याची होळी करण्याकरता या ठिकाणी कम्युनिस्ट पार्टीने लीड घेतला होता। त्याला पाठिंबा देण्याकरता काँग्रेस पक्ष, आमचे सर्वात ताईंनी आम्हाला सांगितलं की आपण या मोर्चामध्ये सामील व्हा। त्याकरता काँग्रेस पक्ष असेल, शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल, हे सर्व पक्ष आज रस्त्यावर उतरले होते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरला वंदन करून हा मोर्चा पूनम गेटवर आलो होतो। आपण सगळे भाषण बघताय की ज्या राज्यामध्ये त्यांची सत्ता नाही त्या राज्यामध्ये तिथला मुख्यमंत्री असेल व सगळे 3 महिने जर जेलमध्ये असेल तर त्यांचं पद घोटण्याचं काम आणि त्यांची सत्ता आणण्याचा एक नवीन गोंडसाचा त्यांचा प्रयत्न चालू आहे। त्याला हाणून पाडण्याकरता आज सर्व पक्ष या ठिकाणी रस्त्यावर उतरले होते। हा लढा जनसुरक्षा कायदा रद्द झाल्याशिवाय थांबणार नाही। आज माननीय आडम साहेबांच्या नेतृत्वाखाली जनसुरक्षा कायद्याचा होळी करण्याचा कार्यक्रम ठेवला आणि हे करत असताना ज्या भावना आमच्या होत्या त्या सगळ्यांनी आता व्यक्त केल्यात आणि हा कायदा रद्द करण्यासाठी जे म्हणून त्या आदेश आम्हाला देतील त्या आदेशाचं आम्ही पालन करू आणि होत्या तेवढं लढत राहू एवढं सांगू इच्छितो।